सर अहो 10 मिनिटाचं काम आहे फक्त. अहो साहेब काहीतरी सांगा ना, 10 मिनिटाचं काम आहे. येऊ दे त्याला. नमस्कार साहेब. काय काम आहे? ते वडिलांनी थोड्या वर्षापूर्वी एक प्लॉट घेतला होता, तर तो सापडून नाही राहिला आता. वडील कुठे? अहो ते पण सापडून नाही राहिले. वडील पण सापडा? अहो ते दूधवाल्याच्या बायकोसोबत पळून गेले. दूधवाल्याच्या बायको सोबत पळून गेला. आणि तुझा बाप काय काम करत होता? ते स्वतः दूध विकायचे ना. एक मिनिट, तो बाप दूध विकत होता हा आणि ते दूधवाल्याच्या बायको सोबत पळून गेला. हो, म्हणजे तुझा बाप तुझ्या आई सोबत पळून गेला काय? दोघे एकमेकांसोबत पळून गेले. गट नंबर आहे का तुझ्याकडे? हा आणलेलं आहे मी, एकच मिनिट. अरे कोणता गट नंबर आहे? शांत 44. अहो गट नंबर मागितला ना तुम्ही, बचत गटाचा नंबर येतो. बचत गटाचा नंबर नाही मागितला मी तुला. कागदपत्र आहेत का? हा आहेत ना कागदपत्र इथं. अरे कसले रिपोर्ट आहेत? दवाखान्याचे रिपोर्ट आहेत माझे. ते गुप्तरोग झाले ना मला. गुप्तरोग झाला? मी तुला जमिनीचे कागदपत्र मागू राहिलोय. अच्छा, जमिनीचे कागदपत्र होय, आहेत ना. हे इथं गट नंबर आहे. हे बघ, गुगल वर जायचं, इथं टाकायचं भूमी22.com. इथं आहे ना तुझा गट नंबर टाकायचा फक्त. इथं गट नंबर टाकला ना तर तुला डायरेक्ट गुगल मॅपचं लोकेशन सगळं तुझा प्लॉट कुठे आहे ते कळून येतं. ते बघून लगेच आपला प्लॉट शोधून टाकायचा. इथून तू तुझ्या प्लॉटचा लांबी रुंदी सहित नक्षा डाउनलोड करू शकतोस. त्यासोबत आपल्या शेजारी पाजारी कोणाचे प्लॉट आहेत, गाव ठाण्यापासून आपल्या प्लॉटचं अंतर किती आहे, शहरापासून आपल्या प्लॉटचं अंतर किती ते पण आपल्याला कळतं. अरे आपण आपल्या प्लॉटच्या चारही कोपऱ्याचे कोऑर्डिनेशन घेऊ शकतो. आपल्याला आपले पीडीएफ पण डाउनलोड करता येते. हे बघ, इथं मी तुझ्या प्लॉटचा गट नंबर टाकला आणि इथं बघ गेट डायरेक्शनचं बटन आहे. इथं क्लिक केलं का आपल्याला डायरेक्ट गुगल मॅपचं डायरेक्शन भेटून जातं. अरे वा, भारी आहे साहेब. आताच भूमी22.com वर जातो आणि माझा प्लॉट शोधतो.